पाडून कसं चालायचं? ठीक आहे सगळी काम करते, काय मला सांगायची गरज नाही. आधी 4 घास खाऊ दे मला सुखानं. आप्या अगं गाडीची चावी दे की जरा. बापू या नाश्ता करा. कसा? अहो नाही विनायकराव, घरनं खाऊन चालूय मी. बापू अहो आमची ही चांगले पोहे बनवते, चव तरी घ्या. हा बसा बसा. अहो तसं नाही सर, मी खाऊन आलोय. बापू बसा बघू. बसा तुम्ही. अहो विनायकराव अहो मावशी सारखा की तिकडे बसा. दे ग त्यांना. हे घ्या बाप. काय बया, घरातल्या ड्रायव्हरला बी माझ्याच बाजूला बसवतात. वहिनी खरं तर बापूनी म्हणायला पाहिजे या घरातल्या लोकांना चोराशे जरी बसवतात म्हणून. भाऊजी घ्या बाप. अरे बापूंनी घेतलं काय? मी उगाच एक्स्ट्रा प्लेट भरली. आता मावशींना डबल प्लेट घासायला लागणार. असू दे की मी घेतो. दे. स्वप्नील मुद्दाम करतोस ना? अगं नाही आई, चुकून झालं. चुकून झालं. काय मग बापू काय म्हणताय? काय नाही बघा, तुम्ही सांगा. आता आम्हाला काय, आमच्या मागत आता ड्युटी लागली. बाबा तुम्हाला कसली ड्युटी लागली हो? अपर्णा फक्त मामंजीच नाही, आम्ही सगळेच ड्युटीवर आहे. बापरे ताई, तुम्हाला सगळ्यांना कसली ड्युटी लागली? हा मग जाताना अर्ज सांगूनच गेलाय ना. आप्पीने फक्त काय करायला पाहिजे? अभ्यास. वा 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 वा, म्हणजे मला वेगळं काय सांगायलाच नको आपल्याला, आहे की नाही? अप्पे, मिशन 19 मार्च लक्षात आहे ना? हो पिऊताई, आता ना त्याचं नावच पडलंय मिशन 19 मार्च. आप्पे अभ्यास कसा चालू आहे? अगदी जोरात चाललंय. हा जोरातच चालणार ना, घरातली कामं सगळी करायला मी हाय की इथं. स्वप्नील काल गावातली पोरं काय म्हणत होते ऐकलं कर तू? काय काय म्हणत होती रे विनायक? म्हणत होती गली गली में शोर है, मनी मौसी चोर है. काढा ना, सगळी मिळून दात काढा निसती. म्हणे तू नको नादी लागू यांच्या. आता बघ ना, साधा हा ड्रायव्हर आहे तरी सुद्धा हसतोय मला. मावशी ड्रायव्हर असण्यात काय वाईट आहे? अवकल आहे ती. चोर असण्यात वाईट आहे ना. ए कलेक्टरचं भाषण बाद झालं बाया तुझं. चला जातेच मी घरात. मावशी जाते कुठं मोकळे आता? नाही भांडी घेऊन जावा की. घ्या झालं आमचं. घ्या बापू अजून घेते काय काय प्लेट? नाही नाही नाही, मला बस. बर घ्या. आता आमचा पण ठेव. हा घ्या मावशी. तेवढी भांडी घासून झाली की परत या बापूंची प्लेट घ्यायला. हा द्या ना, साऱ्या गावाची भांडी. बोला भावी आमदार बोला. बंट्या, तुला पाहिजे तसे फोटो पाठवलेत मी. पैसे किती देणार सांग? अकाउंटला आले की लगेच येणार. काही गडबड झाली नाही पाहिजे बरं का? नाही होणार, शेवटी आपल्या डीलचा प्रश्न आहे. ठेवतो. आता फोटो पण आले, म्हणजे आता शौचालयाच्या फाईलवर सही करायला काय अडचण नाही. काय झालं बॉम्बला? तूच सांग काय झालंय ते. काय झालं? घरात हाकललं काय परत तुम्हाला? आमच्या संडासाच्या पैशाचं काय झालं आधी सांगा. संडासाचे पैसे मला काय माहित नाही तसलं. निघायत ना, चला निघा. सगळी कामं अर्धवट केलीत तू. पैसे संपलेत म्हणून काम अर्धवट झालं. हो का? हिशोब द्या. हिशोब द्यायला तू कोण आहे? आम्ही जाब तर विचारूच शकतो ना. पत्रकार भाई, तुम्हाला जा विचारायचं आहे का? जा वाऱ्याच्या ऑफिसला जा, तिकडे विचारा काय विचारायचं ते. जा. या कामासाठी तुझी नेमणूक केली आहे ना, मग तू वर विचारायला पाहिजे ना, आम्हाला येऊन सांगायला पाहिजे. ए आप्पे, तू मला ऑर्डर सोडायची नाही. हा, माझं काम मला माहितीये.
ए चला निघा इथनं, निघा. आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय जायचं नाही इथून. असंच उद्या उद्या करत पैसे देतो म्हणला होता तुम्ही आम्हाला. वरनं पैसे आले की देतो म्हणला होता. माझी वाट सोडा, सारखा बाजूला बाजूला व्हा. संकल्प बघितलंस ना, जोवर यांच्या हक्काचे पैसे यांना मिळत नाही तोवर या इथनं हलणार नाही म्हणजे नाही. आणि मला 100% खात्री आहे, हा सगळा पैसा ना तू लुबाडला असणार आहे. खात्री आहे ना? काय करशील बघ, काय करशील? आज होळी आहे, तू केलेल्या भ्रष्टाचाराची होळी पेटवते की नाही बघ. बायांनो, आजच्या होळीत गावचा सगळा भ्रष्टाचार जाळूया. सरकारकडनं मिळालेल्या पैशाचं नेमकं काय झालं हे जोवर आपल्याला कळत नाही ना तोवर इथनं हलायचं नाही म्हणजे नाही. काय म्हणाले का भाऊजी? काय नाही, कामात आहे. आज येणार होता, नाही जमत आहे मला. उद्या बी नाही जमत. मग नाराज झालीस काय? नाही, आपले तुला आठवते का कशी म्हणायचीस तू? नाही ग, मला असं काही वाटत नाही, माझं काही प्रेम बिम नाहीये, आम्ही फक्त चांगले मित्र आहे. आणि आता 2 दिवस झाले भाऊजी नाही तर कशी उतावळी झालीस बघ. भिवताई, तुला कळत आहे का आपण कुठे? तू काय बोलतीये? कळते ना, ज्या दिवशी म्हणाली तीस ना की डोक्यात अजून एक विषय ऍड झालाय, त्याच दिवशी कळालं होतं. अगं ही बाई गप्प बस की, हात जोडू का तुला आता? अगं मग त्यात काय एवढं, आपल्याला सांगूयात की. काय 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 सांगायचंय? काय नाही, यांना जायचंय. कुठे जायचंय? हे म्हातारे, ठीक आहे पाणी, मागापासून पाणी पाणी करत होती पे. अजून कोणाला पाहिजे का पाणी? तिकडे दे. हा, काय म्हणत होतात? मग एवढंच ना? अहो ताई, मग या की इकडे या. ऑफिस मध्ये असेल ना बाथरूम, चला या. असं कसं जायचं? तो बसलाय ना आत, वरडेल की तो. 1 मिनिट, हे सगळं त्या साहेबांमुळे झालंय ना? मग आपे तूच घेऊन जा, तशी एकटं जायचं नाही. चला ताई. आपे नक्की जाऊ ना ग, आतलं चांगलं असेल ना ग. अहो चला, मी येते तुमच्यासोबत. चला. मग चांगलं असल, सरकारी ऑफिसात आहे ना हो, गरीबाच्या पैशाचं बांधलेलं आहे ना हो, चांगलंच असतंय बघ. या ताई, चल. हॅलो बंटे, आला का पण? अरे कसला फंडन, कसलं काय? ही आपी बसली बाहेर गाव गोळा करून, पैसे पाहिजेत म्हणून. काय तिचा काय संबंध? संबंध कशाला पाहिजे? गावची मसीहा आहे ना ती. तुझ्या ही आपली जराशीच बाहेर बसली ना, तर पैसे विसरून जा. मग हे बंटे, काय पण बोल नका, थांब मी आलो. तुझ्या त्या आपलीला फक्त इथनं हाकल, बाकी माझं मी बघतो. एक काम कर, तू सरळ ऑफिसला कुलूप लाव आणि निघून जा. होळी आज, सणासुदीचं कोण थांबणार नाही, जा. हा, ही आयडिया चांगली आहे बघ. या आपल्याला बसू दे एकटीला बोंबलत बाहेर. ठेवतो. एकदा सांगितलं कळतच नाही वे. हा, कशाला करताय मध्ये मध्ये त्यांच्या? सरकार, ती आप्पी त्याच्या डोक्याला ताप देतीये. तुझे तुम्हाला कळत कसं नाही? आता अख्खं गाव आहे तिच्या बाजूनं. सरकार, हे पैसे आपल्याला मिळणार होते, ते त्यानं पैसे आपल्याला कसे द्यायचे हा त्याचा प्रश्न आहे. आणि नाहीच दिले तर त्याच्याकडनं काढायचे कसे हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. चला, ऑफिस टाइम संपला. आता उद्या तुमचं काय असेल ना सगळं उद्या बघू आपण. जावा घरी. असंच उद्या उद्या करून वर्षभर तंगवलंय तुम्ही आम्हाला. आम्हाला कळत नाही बरं तुझी ठर. संकल्प, हे असं ऑफिस बंद करून पळून काय होणार आहे? सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहेत बाबा. मी काय करणार? आप्पे,
तुला म्हणलं ना एकदा, मला अजून वरनं पैसे आलेले नाहीत. वारं वरनं आल्यात म्हण. आमच्याकडून ह्याने सगळं घेऊन गेलाय, सरकारी कागदपत्र, ओळखपत्र, सगळंच्या सगळं. त्याला मी महिना झालाय की आता, त्याल्यावर पैसे येतील म्हणला होतास. गेलात का नाही घेऊन? हो बाई, हो म्हणलं ना एकदा, मला काय माहित नाही म्हणून. तू कागदपत्र नेली आहेत का नाही? हे तू ते बंद कर रे आधी. उत्तर द्या की. ए आप्पे, तुला उत्तर द्यायला तू आहेस कोण ग? कोण आहेस तू? एक परीक्षा पास झालीस म्हणून स्वतःला कलेक्टर समजू नको, कळलं का? अहो नाही साहेब, मी या गावची नागरिक आहे आणि तुम्ही अधिकारी आहात. आता आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील ना. नाही देणार. काय करणार? ए तू ते कॅमेरा बंद करा, लय मागात पडेल. दिप्या बंद करते. अरे पुरी बाळची अडचण होती पर सगळं जायला येत नाही, आजारी पडायला लागल्यात. ए म्हातारे, मग मी काय करू? चला जाऊ द्या घरी, मला सारखं बाजूला. अहो तुम्ही स्वतःसाठी कधी काही बनवून खाल्लं नाही तर स्वतःसाठी उभं राहायची गोष्ट लई लांब राहिली बघा. आज आपण सगळ्याजणी मिळून एकत्र उभं राहू. आपल्या हक्काचे पैसे जोवर आपल्याला मिळत नाही ना, तोवर इथनं हलायचं नाही म्हणजे नाही. अगदी पाय रोवून हिथंच उभं राहायचं. अहो आज होळी आहे ना, मग आजची होळी आपण सगळेजणी मिळून साजरी करूयात की. जे जे काही वाईट असेल ना, जे नकोय ते सगळं आज या होळीत जाळूया बघा. स्वतःसाठी न उभं राहण्याची वृत्ती जाळू, त्या संकल्प सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याची नियत जाळू आणि त्याला असा धडा शिकू की तो परत असं करायची हिंमत करणार नाही. घरी जाऊन नैवेद्य आण आपला पण इकडे होळीचा. अगं पण तुम्ही नका जाऊ स्वयंपाक घरात. अगं मी बी इथंच आहे, त्याला जायला पाहिजे. काय काय लागतंय ते माहितीये ना तुम्हाला. दादा आमच्या ह्यांना पण सांगा की निवद घेऊन यायला. काय खरं आज आम्हालाच कामाला लावा. आज एक बी बाई इथनं हलणार नाही. गावाला निरोप द्या. अंगाशी आप्पी ती देऊन बायका डॉन गडलं त्याच्या मार. मी बाबांना फोन करते. दिप्या, तू कॅमेरा ऑन कर. संकल्प जरी गेला असला ना तरी सगळ्या बायका इथं बसल्या त्याची न्यूज झाली पाहिजे. आपण धडाधड सगळ्यांचे बाईट घेऊयात आणि टाकून देऊ ऑनलाईन. आज आसगावची होळी कशी पेटते ना, हे कळलं पाहिजे सगळ्यांना. टेन्शन नॉट पिवता आहे. अगं डीकेपीला लावलंय मी कामाला. ही बघ, त्या संकल्पाचा सगळा दंगा व्हायरल होतोय आता. हा बेस्ट आहे. चला आपण होळीची तयारी करूया. सगळ्यांना लेखी द्यायला लावलंय, तुमचे पैसे मिळतील म्हणून ह्यांना. काय 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 सफारी, अरे मोठ्याने बोल की, ऐकू आलं ना आम्हाला, मोठ्याने बोल. मी सगळ्याला लेखी देतो की तुम्हाला तुमचे पैसे लवकरच मिळतील. आता आणि हे सगळं आंदोलन वगैरे थांबवा तुम्ही. तुझ्यामुळे झालं बघ. एवढा 6 महिन्याचा प्रश्न एका दिवसात सुटेल असं वाटलं नव्हतं. खरंच बाई आप्पे, आज गावची आस आहेस तू. नाही नाही, तुम्ही सगळेजणी आज गावची आस आहात बघा. नाही खरंच, अपर्णा आमची सून आहे याचा आम्हाला फार अभिमान आहे. खरंच वहिनी, तुम्ही लय भारी काम केलंय आज. पण नवीन होऊ घातलेले आमदार सुजयराव कदम यांच्या वतीनं मी इथं एक नवीन मुद्दा मांडतो. सरकारकडनं जेव्हा पैसे यायचे तेव्हा येतीलच, पण तोपर्यंत या गावचा कंत्राटदार म्हणजेच मी हंबीरराव सरकार, मी तुम्हाला आश्वासन देतो की आपल्या गावचा शौचालयाचा प्रश्न मी मार्गी लावेल. हे सगळं खरं तर तू केलेस, ह्यालेच आता क्रेडिट घ्यायला. आपल्या गावातलं प्रत्येक संडास त्याचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी सरकार स्वतः घेतोय. अगं पिवताई, आपलं काम झाल्याशी मतलब, आणि हाच तर फरक आहे ना राजकारणी असतात आणि खरंच काम करण्यात. आणि तुम्हाला तर माहितच आहे, सरकारने एकदा शब्द दिला
की मग तो माग पुढे पाहत नाही आणि त्यानं दिलेला शब्द हा पुरा केल्या वाचून राहत नाही. सरकारांचा भावी आमदार सुजयदादांचा भावी आमदार सुजयदादांचा. थांबा. हेच तर चुकतं आपलं. आपल्याला जय म्हणायची सवय असते. का कुणासाठी गरज आहे का? हे काय दिसत आहे आपल्याला? मी आंधळी असून मला दिसतंय. उद्या उद्या करायचंच असल, यांनी ही घोषणा कराय भाग पाडली ना, त्यांचं करा. हे गावात असून. अहो बापून पण द्या की 100-200 रुपये. आपल्या घरातले नोकर आहेत ते पण. होय का आपले? कुठे आहे बापू? आई मी आते. कुठे निघालास? तुला तर रंग रवायला आलोय. अगं छकुले, मला नाही खेळायचा रंग. का? अगं तुझ्या आप्पी दीदी म्हणती मला पहिला रंग अर्जुन भाऊजीच लावणार. पण छकुले तिला असं सोडायचं नाही बरं. पकड. छकुले गप्पच. मी तर नाही म्हणलं नाही का? छकुले नाही सांगितलं नाही का तुला? दीदी चिटिंग आहे. तू माझ्या टिप्पण नव्हतीस का नाही? अगं बाळा, अर्जुननी कलर लावले किती की बाहेर खेळायला. हा हे चिटिंग नाही बरं का आप्पी दीदी? नाही ग. ए तू काय कर माझ्या? असून दे गे, ती रोमांस असते, तुला नाही करायचं. रोमांस म्हणजे काय आता? ही अगं रोमांस म्हणजे जाऊन दे, तुला परत सांगतो. तू आधी दीदीला कलर लाव, मग सांगतो तुला. बस. आप्पी दीदी तू बाहेर येणार तर मी इथनच रंग फेकणार. थांब. माझा भात आतरण टाकायचा नाही. होय तिकडं सगळं साफसफाई मला करायला लागेल. कळत नाही का तुम्हाला? मग तुम्हाला लाव का? 2 थोबडे देऊ का? वाईच. वय ती म्हणते ना आता की मला अर्जुन आल्यावर रंग लावल. हा तर तुमची काय गाडी चालली रंग लावायला तिला? एक मिठाचा खडा आहेच या ठिकाणी. कसला मिठाचा खडा? मग ती काय बोलली ते नको का कळायला तुम्हाला? अगं आप्पे मी आहे बाबा. बाबा हा आले आले. अगं आप्पे चल की बाहेर. इथं काय बसलीस? बाबा 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 प्लीज नको. मी बाहेर आली ना तर मला परत रंग लावतील. नको खरंच मला माहिती आहे. हो अगं पण तू आता अशी ते एकटी बसतीस, मला कस तरी होतंय ग. काही नाही त्यात काय. मी आपला अभ्यास करत बसते की. आज सणासुदीचा अर्जुन बी ड्युटीवर गेलाय. बाबा अहो तो ड्युटीवर आहे म्हणूनच आपण सण साजरा करू शकतो का नाही? आप्पे माझ्या अर्जुनानं नशीब काढलं बघ. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. अगं काल जे तू काही होळीला केलंस की नाही, त्याच्यानं माझी छाती नुसती अभिमानानं फुलून आली होती बघ. अगं सगळ्यांना मी हेच म्हणत होतो, माझी सून आहे, माझी सून आहे. अहो बाबा तुम्ही, बापू, अर्जुन तुमच्यासारखी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत ना, म्हणून मला धाडस करता येतं. नाही तर माझ्यात कसलं आलं एवढं धाडस? तू कर अभ्यास. लागलं का? लागलं? आयला का तुम्ही पोरं? कुठले तुम्ही? कुठला तू? बाग बसला तू? शावतूर रे त्यानं तू रायवरातला. हो म्हणजे सगळी साताराची पोरं आपली. हं? तुम्हाला माहिती का मी कोण रे? नाही माहित. नाही माहिती ना? माझ्या बायकोला मारायला हवे. तुम्हाला सांगितलं कोणी? सुपारी कोणी दिली? सफारी किती पैसे किती दिले? 350. किती? 350. 350 दिले वय? हो. अरे मला तर तुमची लई दया येते राव. 350 रुपयात एवढा मार घाललाय वय? आधी सांगायचं कमी आणलं असतं. 350 रुपयात पट्टी तरी होईल का आता? मी काय म्हणतो ऐका, किती चौघ आहे ना तुम्ही, त्याने दिलेत 350. 500 देतो. आणणार का त्याला? अर्जुन बरं 600 देतो. आणणार का? अन्नर साहेब. अर्जुन तुझं काय चाललंय? 2, 3, 4, 6, 24 ना.
2,500 रुपये कुत्र्यागत आणायचा काळा निळा पडला पाहिजे सातारची शान ठेवा जरा हा? ती 100 गोळा बिळा खा जरा लागून आता पळा पळून चालला जा. काय चाललंय तुझं? अगं मग ते सफारीचं काय करायचं आपले सांग ना मला तू. काही नाही. कालचा राग काढला असणार आहे त्यानं. हा मग बरोबरच आहे ना त्याचं. आमची बायको सरकारी ऑफिस समोर होळी करणार त्याला 3 कानफडात वाजवणार 4 तू ते तरी विचार काय करणार आहे. 1 मिनिट, पण हे सगळं तुला कसं माहिती? तू विसरली वाटतं. लग्न आधी कोण होतं आपण? 86ला सगळं माहित असतं. पण आप्पे तुला दिलेला शब्द पाळला का नाही मी? तुला सगळ्यात पहिला रंग कुणी लावला? कुणी लावला? तू. मग झालं. चला. अरे फोन कर की बघ सॉरी कुठपर्यंत आली. हा झाला फोन, काय वाटेतच आहे ना. हा अर्जा कुठं चाललायस? मी नेऊ का? मला जरा काम आहे. अरे कुठं जातोयस तू आता? सरकार मला जरा काम आहे अर्जंट, सातारला जायचे. अरे मॅडम येत आहेत, घरातली सगळी मेंबर येतात आणि तू एकटाच नाही, कसं वाटेल ते? सरकार खरंच महत्वाचं काम आहे ना, आधीच उशीर झालाय मला. अर्ज्या, मॅडम आपल्या कुटुंबाला भेट द्यायला येतात. तू नाही का कुटुंबात? अरे त्याला खरंच काम असेल म्हणून म्हणतोय तो. अरे असू दे की काम, मी नाही कुठे म्हणतोय, पण आता मॅडम येत आहेत तर होईल ना त्यांची भेट आणि मग जाईल. एवढं काय त्याचं त्याचं. सर जा पाठदिशी स्वयंपाकघरात बघा त्या बायकांचं आवरलंय का, झालंय का सगळं. हा करण्याशिवाय काय होत नाही माहित नाही आपल्याला. सरकार परत तुम्ही आपल्याला. अरे आमची सून एवढी कलेक्टर व्हायला निघाली आणि तिची ओळख करून द्यायला नकोय. हा पण रविवारी 19 मार्चला परीक्षा आहे तिची, तुम्हाला माहिती आहे ना. अरे असू दे की, एका दिवसानं काय फरक पडायचा आहे. अरे होय, आता काय तिच्या परीक्षेसाठी अख्ख्या घराला कामाला लावतो? तसं नाही म्हणत मी सुजया, तिची परीक्षा आहे तिला कामाला लावू नका असं म्हणतोय मी. नमस्कार सरकार. पण ती काय झालं? काय रे, रंगपंचमीचं हाणलं का काय कोणी तुला? नाही काका, पडलो जरा मोटरसायकलवर. गाडीने पडलं काय? लयच लागले रे. मागवार जा. लय नाही लागलं. लय लागले. अरे लयच लागले राव. काय झालं काय असं? डाव्या हाताला लागले, डोक्याला लागले, कानाला लागले, कपाळाला लागले. गाडीवनी उतारावनी घळत गेला काय? कुठं आडवा आलं म्हणून पडलो. होय, मला बी एक कुत्र लय आडवं आहे ते सध्या. लवकरच त्याचा बंदोबस्त करणार आहे मी आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करणार आहे. काय आज सकाळ सकाळ काम काढलं सणासुदीचं आमच्याकडं? सुजयनं फोन केला होता मला, पक्ष षष्टी येणार आहेत म्हणून. ते मला पर्सनली ओळखतात. म्हणलं माझ्यामुळे जर सुजयला तिकीट मिळणार असेल तर काय हरकत आहे ना यायला, म्हणून आलो. होय रे बाबा, आता आमच्या सुजाला तिकीट म्हणजे तुझ्या कर्तृत्वामुळेच मिळालं तर. नाही तर आम्ही आजवर फक्त बहर पतंगच खेळत होतो. ए तुझ्या गाड्या आल्या चला. आणि आमच्या धाकट्या बंधूंची चिरंजीव सब इन्स्पेक्टर आहेत इथं आसगाव मध्येच. हे आमचे सुजयराव धाकटे चिरंजीव, जे आता आमदारकीच्या तिकिटासाठी यांना अपेक्षा आहे. नमस्कार मॅडम, मी संकल्प ढोबळे, या गावात सरकारी अधिकारी म्हणून काम पाहतोय. तुम्ही ओळखलंच असेल मला. सॉरी, पण मी नाही ओळखलं. आणि तुम्ही सरकारी अधिकारी आहात या गावात? ते छोटासा अपघात झाला म्हणून हे सगळं. हा इथं गावात नोकरी करतात ते. आणि आमच्या सुजयरावांविषयी काय बोलायचं,
अहो नुकतंच स्वकर्तृत्वानं त्यांनी या कारखान्याचे इलेक्शन लढवलं आणि तिथं कमिटी अध्यक्ष झालेत. आणि एक मिनिट, तुम्ही फक्त घरातल्या पुरुषांचीच ओळख करून दिलीत. हा देणारच होतो. काय की तुमचा वेळ इतका महत्वाचा म्हटलं शॉर्टकट मध्ये मी करून देतो ना. ह्या ज्या आहेत ह्या सुजयच्या मातोश्री रुक्मिणी कदम. नमस्ते. नमस्ते. त्या रुपाली आमच्या थोरल्या सुनबाई. नमस्कार. या पियू हे प्रियंका कदम. नमस्कार. जनतांडवच्या पत्रकार आहेत बरं का त्या. अपर्णा आणि ही स्मिता आमची बहीण. स्मिता कदम. हा स्मिता कदम नाव ऐकलंय मी. अरे मॅडम साठी नाश्त्याचं बघा जरा. आले आले. घ्या मॅडम. हे घ्या. आज तुम्ही येणार म्हणून खास तुमच्यासाठी फेरणी बनवल्या बघा. फेरणी? मला हैदराबादची फेरणी प्रचंड आवडते, पण तुमच्या भागात मी पहिल्यांदाच बघते. आमची सून एकदम सुग्र नाही बरं का मॅडम. अहो तिनेच केली. हो फार फार हाताला गुण आहे तिच्या. सॉरी, पण मी नाही घेऊ शकत. अहो तुम्ही खाऊन तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. घ्या. नक्की ना? अहो मला माहितीये तुम्हाला कमी गोड लागतं ना, म्हणून तुमच्यासाठी खास वेगळी बनवल्या. हा वा, खूप सुंदर झाली. काय सांगतेस अप्पे? मग काय तर. अगं मग घ्यायचा ना दागिना येडे. गब्बस, काय नको तो दागिना. त्या मॅडमशी नीट बोलावं म्हणून लाज देत होती मला. अप्पे पण यांना कुठला विषय कुठे घेऊन जाते ना. अर्जुन तोच विषय. आणि मला त्या दागिन्याची काही हाव नाही. खरंच सुनेला म्हणून मनापासून दागिना दिला असताना मी आयुष्यभर काढलं नसतं. आता आपल्या बाबांचंच बघ की, त्यांच्या देताना असं मनात काही नसतं रे, मोकळ्या मनाने देतात. अरे हा, अशी बी तुला दुसऱ्या दागिन्यांची गरजच नाही ना. तुझ्याकडे एवढा मोठा दागिना आहे म्हणल्यावर. माझ्याकडं कुठला? डायमंड. डायमंड. अर्जुन खरंच आगाऊ झालायस हं तू. बरं ते जाऊ दे, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. काय? यांना ओळखतेस तू? हो, अरे याच सरांची लेक्चर बघते की मी. त्यांचं पुण्यातलं मोठं इन्स्टिट्यूट आहे बरं का. त्यांना भेटायचंय आज. अर्जुन आयुष्यपत तू काय सांगतोयस? या साताऱ्यात येणार आहेत, मी त्यांची वेळ घेतल्या भेटायची. अरे मॅडमला नाही का भेटायला जायचं मला? हा मग काय तास दीड तास लागेल ना तुला. त्यांना भेट, मग यांना भेट. असं नाही सांगतायत किती वेळ लागेल. अप्पे मी लय जुगाड करून यांची वेळ घेतल्या. तू ऐन वेळ पाचका करू नको माझा. आणि ऐक, तुला अभ्यास महत्वाचा आहे का मॅडमची भेट? नाही तसं नाही, पण आपण मॅडमला शब्द दिलाय ना, वेळ दिलीये, तिथे जायला लागेल रे. मी पण शब्द दिला यांना की तू दुपारी 1 वाजता भेटशील त्यांना म्हणून. 1 वाजता? हा, मला इथं 11:30 वाजता जायचंय. 1 तासात जर का सगळं जुळून आलं ना, लय भारी होईल अर्जुन. आणि नाही जरी जुळून आलं ना तरी तिकडून निघतो. असं कसं निघ? लय मोठं मॅडम आहेत त्या. ए, तू काय कमी आहेस? होणारी कलेक्टर आहेस तू, स्वतःला कमी समजू नको. अर्जुन मला आधीच लय टेन्शन आले. त्या दिवशी तुम्ही सगळे होतात म्हणून ठीक आहे, आता असं एकटीनं जाऊन भेटायचं म्हणजे. अप्पे अजिबात टेन्शन घेऊ नको तू. अगं त्या मॅडमला तू लय आवडली आहे, त्यामुळे बिंदास जाऊन भेट. म्हणजे जाऊ आपण एकत्र. एकत्र म्हणजे तू पण येतोय? हा म्हणजे मी येतो सातारला आणि सरांची इथं थांबतो. तू मीटिंग उरक आणि ये तिकडं. चालतंय. अर्जुन थँक्यू. थँक्यू कशाला उगाच म्हणतेस? म्हणजे तोंडाने न बोलता पण थँक्यू म्हणता येतच की. म्हणजे तुला तर माहितीच आहे. थँक्यू नाही म्हणली का?
अर्जुन, अरे पण मी बापू मला माहिती आहे तुम्ही ड्रायव्हर आहे, पण त्या आधी आप्पीचे वडील आहे आणि तो मान तुम्हाला मिळालाच पाहिजे. बसा 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 साहेब, या बसा. येतो सरकार, या. यार त्याची लईच नाटकं चाललीत बरं का सरकार. थांब थांब, आपले हात दगडाखाली आहेत रे. अहो हा, पण बापूला आयटीत आपल्याच गाडीत बसून घेऊन गेला. जाऊ दे की, आज करल ते, रोज थोडीच करणार आहे. शांततेत घ्यायचं. आपल्याला तिकीट काही जरी झालं तरी मिळालं पाहिजेत, एवढंच आपल्या लक्षात असलं पाहिजे, हेच आपलं लक्ष असलं पाहिजे. हा, पण त्यासाठी आप्पी अर्जुनच्या मागं पुढे करायची गरज नाही मला. आज आहे, आज तिची आणि मॅडमची मीटिंग लय महत्वाची आहे. मग तुम्हाला आपण जाऊया म्हणत होतो, तेही करून दिलं नाही तुम्ही. अहो हेच तर कळत नाही तुम्हाला. आज जर आपण दोघं तिच्याकडे गेलो असतो तर मॅडमला वाटलं असतं आपण तिचं ऐकलं नाही, नाराज झाले असता त्या, त्यांची मर्जी खफा झाली असती. आणि काही जरी झालं तर त्यांची मर्जी राखावी लागेल, किमान तिकीट मिळेपर्यंत. म्हणून म्हणलं शांत घ्या. मला सांगा, त्या संकल्पला पाठवलंय का तिकडं? हा, पाठवले. बस, आता अजिबात करायचे नाही किटकिट. मिळस्तवर तिकीट. एकदा का तिकीट मिळालं की मग आप्पी आणि अर्जुनचे काय लाड करतो ते बघच की. सॉरी अपर्णाजी, ऍक्च्युली मला यायला उशीर झाला. चला ना आपण आतमध्ये बसून बोलत. या. नाही नाही मॅडम, मला निघावं लागेल. एक्सक्यूज मी. मॅडम, वेळ प्रत्येकाची महत्वाची असते, मग कोण का असना. तुमच्यासारखी मोठी व्यक्ती असू द्यात, नाही तर माझ्यासारखी सर्वसामान्य बाई. मी पण समोर वेळ दिलाय, त्यामुळे सॉरी, मी निघते. आणि सुजा तर काय पाया पडायला चालला होता आप्पीच्या. काय रे सुजा? होय काका. अहो मॅडम, मला तिचं एवढं कौतुक वाटलं की आता काय त्या कौतुकाविषयी सांगावं. मग कसं करणार कौतुक सांगा की सरकार जरा मॅडमला. अर्जुन, अरे आपल्या घरातली गोष्ट आपण मॅडम पाशी कशाला सांगायची आहे? पण मॅडम, अपर्णा आमची लाडकी सून आहे बर का. अरे वा, चांगलं आहे की. अपर्णाजी, तुमच्या बाबतीत अजून एक गोष्ट मला जाणवली. तुम्हाला जे वाटतं ना, त्यासाठी तुम्ही ठामपणे उभे असता. मग अगदी तुमच्या समोर कोणीही असू दे. होय मॅडम, लय शुरूवर आहे आमची अपर्णा वहिनी. सुजयराव, तुम्हाला आमदारकीचं तिकीट हवंय ना? हो मॅडम. दिलं तुमच्या घरात तिकीट. काय बोलताय मॅडम तुम्ही? अगं, त्या मॅडम समोर तोंड उघडायला मला भीती वाटत होती. आणि ही बघ,
त्या मॅडम ना बोलून बोलून गुंडाळलंय वाटतं तिनं. काय मग हंबीरराव, बहुतेक तुम्हाला आमचा निर्णय पटलेला दिसत नाही. नाहीच पटणार मॅडम. सुजय एक मिनिट. मॅडम काय की परवा आपलं बोलणं वेगळं झालं होतं आणि आता तुम्ही तुमचा निर्णय एकदम वेगळा सांगितला, त्याच्यामुळं जरा. अहो हंबीरराव, तुमच्या घरात मी तिकीट देणार एवढंच म्हटलं होतं. तुम्ही सुजय रावांचं नाव सुचवलं, मी अपर्णाजींचं नाव सुचवलं. हा म्हणजे मॅडम आपण आज बसून ठरवू ना काय ते. चला. अहो आत कशाला, तुमचा जो काही निर्णय असेल ना तो इथेच सांगा. काय झालं हंबीरराव, तुम्हाला मान्य नाहीये का आम्ही अपर्णाजींना तिकीट दिलेलं? अहो मान्य नसायला काय, सुजयराव काय किंवा अपर्णा काय, हो आमचीच लेकर आहेत, चालतंय की. तू काय बोलली नाहीस, तुला मान्य नाही का? अगं अपर्णा हो म्हण. काय बोलतेस रुपाली? तिचा अभ्यास, तिची स्वप्न. अहो एवढी मोठी संधी परत परत मिळते का? आणि तिच्या जागेवर तुम्ही असता तर? मला पण कळलं नसतं की अशा वेळी कसं रिॲक्ट व्हावं. अपर्णा अगं एवढा कसला विचार करतेस, हो म्हणून टाक. पण अपर्णा तुला जमेल ना? त्याची गॅरंटी आमची. जे तेव्हा करायला हवं ते आत्ताच करतायत. ती बी आहेच हो. आप्या, जो काही निर्णय घ्यायचा तो विचार करून घे बर का. झालं, ही जर ओळी म्हणली ना तर उद्या घर सोडून जाईल बघ. बाई अगं मग कसं होणार, एवढी कामं पडलेली असतात घरात. अगं सगळ्यांची पळताबळी थोडी होईल की मग. आताच बघ ना त्या सुजाची आणि सरकारांची काय अवस्था करून टाकली तिने. या पिचं तर ना मला काय करू कळणच झालंय. काय झालं अपर्णाजी, तुम्ही काहीच बोलला नाहीत. तुम्ही होणार ना आमच्या पक्षाच्या उमेदवार? रुपाले मला पाणी आण थोडं प्यायला. मग कदम बायको कुणाची आहे शेवट? अरे अर्जा, आता नवरा कुणाचा आहे म्हणायला सुरुवात कर. आपली सुनबाई एक लय मोठी होणार आहे. आप्पे, मी तुला सकाळी म्हंटल होतं का नाही, तुझी काय चूक नाही त्याच्यात. अगं ही काय साधी गोष्ट नाही बाबा. म्हणजे झालं आता हिचं कौतुक सुरू. मावशी, तुमची शिक्षा संपली नाही अजून? कामं झाली का घरातली सगळी? आवरा पटपट. करते मी, तू नको लगेच सांगू. पण बापू, अहो काय बी म्हणा, एवढ्या मोठ्या बाईंना आज आपल्या लेखीत काहीतरी दिसलं लय मोठी गोष्ट आहे. अहो लोक तिकीट मिळवण्यासाठी भांडतात, पण तेच तिकीट यांनी हिला देऊ केलं. खर तर हे आज लय मोठा आनंदाचा क्षण आहे. पेढे आणले पाहिजेत. कदम, तुम्ही सांगायचे कुठले पेढे आणायचे, आपण जाऊन आणणार. नाही अर्जुन, आज पेढे तर मी आणणार. नाही आम्ही एकत्र आणतो की. कशाला? काही गरज नाही पेढे बिडे आणायची. अहो आता बघितलं नाही का, एवढं तिकीट घरात येत होतं तर हिनं नाकारलं. जाऊ दे का रुक्मिणे, आणू दे त्यांना पेढ. किती आणून आणणारे, 50 नाही तर 100 रुपयाचं. अगं हीच त्यांची किंमत आहे, आणू दे. काय म्हणला मावशी? अर्जा, अरे जाऊ दे ना, कुठे त्यांच्याकडे लक्ष देतो. एक मिनिट कर. आता तर मीच पेढे आणत असतो मावशी. आणलेले पेढे खायची तयारी ठेवायची. बाहेरच्या माणसांनी त्यांची किंमत केली आणि घरातली माणसं तेवढी गप बसली. एवढं निमित्त बास झालं की.
राजा असं नको करू. कदम, मला कळतंय तुम्हाला हे नाही पटत, पण तुम्हाला माझ्यासाठी हे करावं लागेल. कारण आज जर हे नाही केलं ना तर या घरात तुमचा अपमान कायम होत राहील. आणि मला माझ्या बापाला साधं उलट बोललेलं खपत नाही. अपमान तर लय लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आज कळूनच जाऊ दे, बाहेरच्यांना पण आणि घरच्यांना पण. कदम, किती आहे करंडमध्ये वजन आपलं? अर्जुन 70 किलोचा असेल बघ विनय काका. मावशी 70 किलो पेढे खायची तयारी ठेवायची आता. 70 किलो खायचं? कदम या. अहो या कदम, या माझ्यासाठी या. मावशी या, बॉक्स टाका एक एक. या 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 लवकर या. एक 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 बॉक्स टाकायचा. या पटकन या. अर्जुन, लईच मनाला लावून घेतलेस हे सगळं. आपल्या आत्ताच नाही हे सगळं, लय जुनं. म्हटलं एकदाच विषय मिटवून टाकू. बघा सरकार, आजवर तुमची तुला कधी झाली नाही. तुम्हीच बघा, विण्याच्या पोरानं केली तरी, नाहीतर आम्हाला एक नाही, दोन दोन आहेत आणि एक कामाचं नाही. सरकार, तुमची तुलना सोन्याने करू, सोन्यानी. शाबास रे सोनिया. झालं का माप मावशी? हे विनायक भाऊराव कदम, माझे वडील. आजपर्यंत हा माणूस या घरासाठी राब राब राबला. नाही सरकार, तुम्ही पण कष्ट केले, खास्ता खाल्ल्या. तुमच्या गावात सिमेंट कालून हे घर उभं केलं, तर त्याचं फळ मिळालं की तुम्हाला. त्या घराला तुमचं नाव आहे, सरकार, जमीन, प्रॉपर्टी सगळी तुमच्या नावावर आहे. सगळं कमावलं तुम्ही, पण माझ्या बापानी काहीच नाही कमावलं. असं कसं म्हणतोय तू? शांत बस. स्वतःच्याच लेकीच्या घरी तो माणूस नोकरासारखा राबतोय रे. मी काहीच करू शकत नाही. बस 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 बस, शांत शांत. तू त्या आमदारकीच्या तिकिटासाठी नाही म्हणलीस, त्यावेळी बापूंच्या डोळ्यात बघितलं होतंस कसा? मी बघितलं होतं. आजपर्यंत एक वेळा नाही 10 वेळा बघितलंय. त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठीचा अभिमान बघितलाय मी. पण आताची परिस्थिती काय? स्वतःच्याच लेकीच्या घरी तो माणूस नोकरी करतोय, नोकरासारखा राबतोय. का? लेकीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं. मग अर्जुन, जेव्हा मला कळलं होतं ना बापूंनी कर्ज घेतलं, तेव्हा मी सगळ्यांसमोर मोठे माजत म्हणले होते, मम्मी, दिप्या, बापू, तुम्ही नका काळजी करू, हे सगळं कर्ज ना मी फेडीन. काय झालं पुढे? मला काहीच करता येत नाही अर्जुन. याचं सतत वाईट वाटतंय मला. आपण कमी प्रयत्न केले का? सांग मला.
कदमांनी सोनं आणून दिलं, बापूंनी घेतलं का ते? त्याचाच तर त्रास होतोय ना अर्जुन. या सगळ्यांना मी काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी. याचं खूप वाईट वाटतंय रे. अप्पे तू लय मनाला लावून घेतेस, असं नको करू. असं कसं म्हणतोयस अर्जुन अप्पे तू मला सांग, तू जर आता बापूंकडे गेलीस आणि म्हणलीस बापू तुमची काय इच्छा आहे, तर काय म्हणतील? मी कलेक्टर व्हावं बास. कलेक्टर व्हावं ना, मग बास ना होणार ना. तू करतेस ना प्रयत्न. बापू असे काम करतात, मला बी लय त्रास होतोय. पण तू काहीच करत नाही असं नाही अप्पे. तू प्रयत्न करतेस, तू अभ्यास करतेस कलेक्टर होण्यासाठी. आणि तू जर कलेक्टर झालीस ना, तर त्या वडापावल्याची पोरगी कलेक्टर होणार आहे. तो प्रत्येक बाप जो काबाड कष्ट करून आपल्या पोरीला शिकवतोय, मोठं करतोय ना, त्याची मान अशी ताट होणार आहे. लय मोठं काम करतेस तू अप्पे, स्वतःला कमी समजू नको. अर्जुन कलेक्टर तर मी होणार. ज्या घरात बापूंना हे असं वागवतायत ना, त्याच घरात कलेक्टर अपर्णा सुरेश माने सर्टिफिकेट लागणार. तुझ्या चालवेल गाडी काय सुजा? होय, तसं बी शेतातच जायचंय ना, जाऊया की आपण. सरकार एक विनंती होती. बोला की बाप. आता शेतातच चाललोय तर राणी घेऊन जाऊ का? नाही म्हणजे कसं की खताची पोती न्यायला बरं पडेल ना, म्हणून म्हणत होतो. कशाला? राणी आमच्याकडे घाण ठेवलीये, ती का तुमची गाडी होय? एक काम करा, तुम्ही बैलगाडी झोपा आणि तिच्यात नाकत. ठीक आहे, चला विनाय. बापूंना गाड्याचे कपडे दे. अरे ड्रायव्हरचे खराब होतील ना. ठीक आहे, चल. तुम्ही कशाला हो म्हणला उगत? अहो तुमचं काम नाही ते अंग मेहनतीचं. सरकार, तुम्ही एका दगडात 2 पक्षी मारलेत, हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे बरं का. हा मग तुम्ही असं करा, तुम्ही बी एक पाठी घ्या, दोघं सर इथनं सोडू खत. बर बर. विनायकराव, धरणात गाव सुटला का नाही, तेव्हा तिथल्या शेतातली माती घेऊन आली होती माझी माय, पत्रात बांधून घेऊन आली. काय म्हणताय? अजून माझ्या घरात आहे ती माती. इथलं शेत मिळालं की त्या शेतात मिसळू, असं म्हणत म्हणत म्हातारीने जीव सोडला. हो, माझ्याच्यानं काय शेत घेणं झालं. पण अहो सरकारकडनं मिळाली असेल ना तुम्हाला जमीन? कशाचं काय विनायकराव, सरकारचा कारभार तर तुम्हाला माहितच आहे. हो, जमीन मिळणार म्हणून लिस्ट केल्या, त्या लिस्ट मध्ये माझं नाव होतं. लिस्ट बी गेली, जमीन बी नाही मिळाली. हे शेत तुमचंच समजा. असं कसं म्हण? आता माझ्या बिनावर काय नाही तुम्हाला माहित आहेच की. सगळा विषय तर तुमच्या समोरच झाला की. हा, पण काय बी म्हणा विनायकराव, अर्जुननं तुमची तुला केली का नाही? लय भारी काम केलं बघा. माझा अर्ज आहेच भारी. बापू ते सुजा बोलला ना, तेव्हापासून इकडे फिरकलोच नाही बघा मी. पण आज आलो नाही तर तेव्हा कळलं बघा. काय? अहो मातीला मालक नाही, माणूस कळतो. नको बसायला. नाही, पोहे आणि चहाच करूया आता फक्त. हो, आवरून घेऊ पटकन, म्हणजे अपर्णाला अभ्यास करायला वेळ मिळेल. हो. ताई काय हो, कसली गडबड चालली एवढी? अगं आम्ही सगळे देवळात निघालोय. सगळ्या आईने तिथे सगळ्या बायकांना बोलवलंय. आरती आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. अरे वा. अगं म्हणूनच गडबड चालली. आणि तुझी आज परीक्षा आहे ना, म्हणून तुला काही सांगितलं नाही. माझं पण आवरलंच होतं. आता हे आली की घेऊन जातील पेपर. अप्पे, अभ्यास झाला ना सगळा? झालाय.
पण ते पण काय? बापूंना भेटायचं राहिलं ना. अगं तू काल रात्री भेटली नाहीस का? नाही ना, केवढी गडबडीत गेली बघितलं नाहीस का? अगं मग फोन करायचा ना बापूंना. हो फोन केला होता, पण असं हिथलं इथं असून भेटता येत नाही, त्याच कस तरी वाटतंय मला. बर, आता येतील बापू, त्यांना भेटून घे. हा हो, आता भेटते की. परीक्षेच्या आधी त्यांना भेटले ना, मग मी निवांत. काय ग पोरीनो, आवरलं का तुमचं? हो झालं. हा, अगं मग काय करत बसलाय? चला की लवकर. चहा बनवते आणि मला लगेच जाऊयात. अगं चहा कशाला करत बसली? आपी करल की. आई, अहो तिचा पेपर आहे आज, परीक्षा आहे तिची. नाचा नाचा, सगळे मिळून तिच्या तालावर नाचा. बाया रुक्मिणी, मला तर वाटतं घरची सरकार हीच झाली जशी काय. हो नाही मावशी, असं काय बोलताय? मग कसं कलेक्टर मॅडम, करशील ना काम? मी करते. मी आवडते. आवाज येते. चला आता तुम्ही, चला. अहो आई, स्वयंपाक पण राहिलाय ना. राहू देतात, चल. अगं तुम्हाला माहिती आहे ना, आपला सुजा आमदार होणार आहे. तिकडे मस्त गावच्या बायका गोळा झाल्यात आणि आपण उशिरा जायचं का? तुम्ही वा पुढं, मी जरा इथलं आवरून येते. अगं तुझ्याची बायको आहेस ना तू. अगं मग तू अशी उशिरा येऊन कशी चालल? पिवताई, तू खरंच जा, मी आवडते म्हणलं ना, जा. अगं आपण परीक्षा आहे ना तुझ्या, आणि तुला पण जायचंच आहे की. ए बया, बाद झालं त्या अभ्यासाचं पुराण. जवा बघावा तेव्हा परीक्षा, अभ्यास, ह्याव त्या ऐकून ऐकून फार कान किटलं. काय उपयोग आहे काय माहिती त्याचा. मावशी, अहो उपयोग कसा नाही. तर माझं डोकं चालतं म्हणूनच तर चोर शोधून काढला ना घरातला. ए आप्पे, ए अरे आवराची. होय होय आलो. हे म्हणे, कशाला तिच्या नादाला लागतीस? गाडीत लयच गरम होतंय ग. नाहीतर काय. अगं इथं माग बसून पण काय सुधारणा झालंय उकाड्यानं. अगं पण तुझा पोरगा आता आमदार होणार आहे, मग गाडीत इशी बिशी नको का? अगं असं कसं होईल म्हणे? असल की येशी. काय हो बापू? ऐकी एसी, पण मीच जरा बंद ठेवलाय. आता ते कशा पायव ड्रायव्हर साहेब? कालपासून जरा छाती भरली होती म्हणून मी बंद ठेवला. यांना बरं वाटत नाही म्हणून इथं आम्ही गरमीत उकाड्यात मरून जायचं. लाव तुम्ही. रुक्मिणी, तुला सांगते, हे बाप आणि लेक दोघं बी सारखेच आहेत बघ. तिकडे लेकीला वाटतं घर तिच्या मालकीचं, आणि ह्याला वाटतं ही गाडी त्याच्या मालकीची. लावलाय ना तेसी, बंद करा ना तुमची बडबड. ए पियू, तू ग बस ग, मध्ये मध्ये बोलू नको. गॅस संपलं वाटतं आता. भाऊजी, गॅस सिलेंडर संपलंय, तेवढं मला मागताना आणून देतात का? मला वेळ नाहीये. अहो भाऊजी, असं काय बोलताय, तेवढं आणून दे की. मी असली काही कामं करत नाही. बघ तुझं तू. बर.
सातारला जायला अजून अर्धा तास. भाऊ की मग वेळ आहे. तू खरंच कशाला बसली मला कळलं नाही तुझं. अर्जुन मी एकटी आहे घरात, त्यात पाहुणे येणार आहेत कोणतरी. चल उशीर झालाय पे. काय रे झालं तुझ्या? काय नाही, मजनू आला होता, घेऊन गेला त्याच्या लैलीला. वसणार का वेळेत आता? कुठलं काय, निघालाच 11 वाजले त्यांना. किती वाजले? 11:15. अर्जुन 11चा पेपर होता, लई उशीर झालाय. कुठे उशीर झालाय? 11 ते 2चा पेपर आहे ना, 1:45 जाऊन पण येता येईल की. अरे तसं नसतं बाबा, आतमध्ये सगळ्या पोरांना घेतलं असेल, मी कशी जाऊ आता? त्याला काय होते तेव्हा, चल मी येतो सोडा. नाही नाही नाही, तू नको येऊ, आतमध्ये तसलं अलाउड नाही, मी जाते. आलो असतो ना मी. नाही नाही नको, मी जाते. चल. सावकाश जा. हा काळजी करू नको, आरामातले पेपर. हो. हा बापू. अर्जुन, आपी गेली का रे पेपरला? अहो तिचा पेपर होत आला आता, संपत थोड्या वेळात. अर्जुन अरे ऐक की. तुम्ही ऐका बापू, तुम्ही ऐका घरी. तिचा पेपर झाला ना की तुम्हाला भेटायला येतो. अहो सकाळपासून लावलंय, गाडीवर येताना पण तेच, बापूंना भेटायचंय, बापूंना भेटायचंय. अरे नाही नाही, तेच सांगायला फोन केलता मी. पेपर झाला की तुम्ही येऊ नका इकडं. काय झालं बापू? काय नाही, ते आल्यावर सांगतो तुला. म्हणजे काय की तू आलास तर ये, पण आपीला घेऊन येऊ नकोस. झालंय काय बापू नक्की? काय नाही तसं, पण तू एकटा ये बर का, आपीला आणू नको. हा ठीक आहे बापू. हा चालेल. काय रे, कोणाचा फोन होता? चिंचुके. पेपर कसा गेला? अर्जुन पेपर लई भारी गेला, म्हणजे असं मला कधी वाटत नाही, पण आज खरंच लई भारी गेलं पेपर. 1 नंबर. चला आता बापून कधी सांगते असं झालंय मला. आपल्याला पेपर कसा गेला ते सांग आधी. पेपर लय भारी गेला तिला, आज खुश होती. हा बरं झालं, ह्यो पेपर सोपा गेला म्हणजे तिला पुढच्या पेपरसाठी आत्मविश्वास आला बघ. हा पण लय माग लागली होती, घरी यायचंय म्हणून. मग मग काय कसं बस तिला घरी पाठवलं ना आलो मी. मला कळलं नाही तुम्ही असं का म्हणला की तू ये, तिला घेऊन येऊ नको. उलट ती आली असती तर बरं झालं असतं ना, तुम्हाला भेटली असती, बरं वाटलं असतं तिला पण. अहो नाही नाही, ह्या आजारी आहेत ना, तिचा अभ्यासात लक्ष नसतं लागलं. एवढं काय झालं, तापच तर आहे ना, होईल ना बरा. बापू काय झालंय नक्की? अरे मला बी काय कळलं ना बघ. अर्जुनराव, तर तुम्हीच सांगा यासनी काय तर. बघा की अहो, आमचं काय बी ऐकणं झालेत, तुमच्या इकडनं आल्यापासून असंच बसून आहेत. अरे दिप्या, खरंच काय नाही झालं मला. बघू किती ताप आहे, बघू जरा. अरे लय ताप आहे बापू. हाय की नाही, मी पण तीच सांगतोय त्यांना, पण माझं काय ऐकणं झाली ती. का बापू काय झालं नक्की? अहो त्या दिवशी नाही का दिप्या तुमच्या घरी पैशांची बॅग घेऊन आलता, तेव्हापासून दिप्यावर रागवले ते. त्यांचा राग अजून गेला नाही, त्यांना दिप्याचंही वागणंच आवडलं नाही बघ. हो बापू, सोडून द्यायचं ते, कुठं मनाला लावून घेतलंय तुम्ही पण. अरे कसं सोडून देऊ अर्जुन, आपी बरोबर लहानाचा मोठा झाला नाही हो. मग याला कळायला नको कसं वागायचं ते. तुझी दिदी असती तर असंच वागली असती का रे? अरे दीप्या, मी तिथं चाकर म्हणून नोकरी करतो, लेकीच्या सासूरवाडीत मान खाली घालून नोकरी करतो मी. अरे आपली पण काही तत्व आहेत का नाही? बापू, ही तुमची तत्व बित्व काय परवडणार नाहीत आपल्याला. बघितलं अर्जुन कसं उलट बोलतोय? त्या दिवशी पण मला उलट बोलला. दीप्या इकडे बस, इथं ये इकडं बस. हे बघ, तो असं बसला माझ्या शेजारी तरी मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. हो हो शांत व्हा बापू. अहो लहान येतो, त्याच्या काय मनात पाप आहे का? त्याने काय चोरी बिरी केली का? आता पैसे लागत होते म्हणून घेतले. अर्जुन अरे तू सुद्धा असंच म्हणतोस. बापू अहो मला नाही बघवलं ती, म्हणून मी तसं केलं. पण बापू सॉरी, तुम्ही सांगितलं तसं मी कष्ट करीन आणि पैसे कमवीन, चांगलं काम करीन काय तर मी. बघा बापू, साधा विषय होता, बसून बोलायचं होतं फक्त. अर्जुनराव, तुम्ही नसतात ना तर दोघं बोललं बी नसते एकमेकांशी.
दिप्या, अरे तू तर माझा पोरगा आहेस, पण अर्जुन तू आज अमोलची जागा घेतलीस. अरे तुझ्यासारखा भला जावई मिळायला नशीबच लागतं बघ. अजून काय पाहिजे मला? लेकीचं लग्न झालं, आता जरा तरतरी वाटायला लागली. मी थोडस तोंडावर पाणी मारतो, बरं वाटेल मला. बोलली माझ्या बरोबर सगळं मला सांगितलं तिने. बापू 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 काय होतंय? बापू काय झालं? अहो ते चक्कर आल्या बापूंना. दिप्या, यांना दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. नाही नाही नको बापू, नाही दवाखान्यात नको. जोपर्यंत आपलीची परीक्षा होत नाही तोपर्यंत मी दवाखान्यात जात नाही. अरे पण असं अचानक काय झालं? ते नंतर सांगतो. लवकर दवाखान्यात गेलं पाहिजे. दवाखान्यात गेलो तर आपल्याला समजेल. नको नको, तिची परीक्षा महत्वाची आहे. नाही दिप्या. अहो बापू ऐका, आपण तिला काय बी करून देत नाही. चला दवाखान्यात जाऊया. नाही नाही, पाहिजे तर डॉक्टरांना घरी बोलव, पण आपल्याला यातलं काय कळलं नाही पाहिजे. बापू, तुम्ही पैशाचा विचार करताय का? पैशाचा अजिबात विचार करू नका. पाहिजे तर मी नाही हो का, पैशाचा विचार नाही करत मी. मी मी खरं सांगतो. फक्त यातलं आपल्याला काय कळून देऊ नका. तुम्ही शब्द द्या बरं मला. अर्जुन, शब्द द्या मला. बापू आजारी आपल्याला कळतं कामा नाही. कुठल्याही परिस्थितीत तिला सांगू नका. ती खचून जाईल. नाही सांगायचं, कोणीच नाही सांगायचं. द्या ना शब्द. बर 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 बापू, आम्ही सगळेजण तुम्हाला शब्द देतो. आपल्याला यातलं काहीच कळणार नाही की बापू आजारी आहे. नाही सांगणार आम्ही आपल्याला काय. अपर्णा, अपर्णा, अर्जुन आला नाही का अजून? अहो त्याचा आताच फोन येऊन गेला. चिंचुकी भाऊजीन ते बाहेर आहेत. बर बर, हे घे, या नोट्स घे. सगळ्याच विषयांच्या आहेत आणि पॉइंट टू पॉइंट आहेत. लगेच होतील. अपर्णा, तू ठीक आहे ना? सर बापूंना भेटायचंय. अगं भेटशील भेटशील. आणि हो, हे बघ, डोक्यातल्या डोक्यात रिव्हिजन सुरू ठेव. काय ना, पुन्हा सगळं वाचून होणार नाही. म्हणूनच मगाशी मी तुला म्हटलं की डोकं शांत ठेव. बापू पण हेच म्हणले मला. मग काय टेन्शनच नाही. तू करशीलच आता ते. चल येऊ मी. हो. बापू म्हणजे असा अभ्यास करत असताना बॉम्ब फुटला तरी तुझं लक्ष जात नाही. आता नुसतं केलं तरी लक्ष जाते. काय झालंय? तेच तर ना अर्जुन, मलाच कळत नाही काय होतंय. माझं लक्षच लागेना बघ कशात. एकदा असं पहिल्यांदा होतंय. माझा पेपर आहे आणि बापू माझ्याशी बोलले नाही, मला भेटले नाही. तर बापू कधी खोटं बोलत नाही. आणि काही लपवायचं असेल ना तर असं शांत शांत राहत, बोलतच नाही काही. मला सतत असं वाटतं ते काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून. लपवायचंय काय त्यात? आणि मी चौकीवरून येताना गेलो होतो ना घरासमोरून, तर कुलूप होतं घराला. ते सगळे खरंच गेले असतील, पण कारण काही वेगळं असेल तर. असं का वाटतंय तुला? तसं नाही रे अर्जुन, माझं बोलणंच होत नाही त्यांच्याशी. असं काय नाही आपे. अगं तू काहीतरी विचार करते दुसरा. आणि मी दीपेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना. सगळीच एकदम कशाला खोटं बोलतील असं? नाही, खोटं नाही, मला वाटतंय असं. आणि भेटले जरी असते बापू तरी काय म्हणले असते? काय म्हणले असते? अभ्यास कर म्हणले असते. 4 दिवस राहिलेत परीक्षेला, जीव ओतून अभ्यास कर. हा, मग त्याचा विचार कर ना फक्त. बाकी कशाला विचार करते? हो, मी तेच करत होते. अर्जुन, त्या मनी मावशी पण ना. आता काय म्हणते मनी मावशी? सतत वाकडे येतात. बरोबर आहे की, त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात त्या. तू लक्षच देऊ नको अजिबात. आणि मी काय म्हणतोय, त्यांनी हाक मारले तरी होऊ देऊ नको. असं कसं म्हणतोयस तू? असं कसं काय? असं कसं? त्यांनी केलं तर चालतं, आपण नाही करायचं. म्हणजे या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. अंगाशी आता कसं? बरं, तू घेतलंस कसं? का आवरलंय तुझं? हो, माझं आवरलंय. मी निघतो, तू कर अभ्यास. हा, माझं ऑनलाईन लेक्चर आहे आता. बरं ऐक, चल. बस नाश्ता घे. नाही आता तिकडं कलेक्टर मॅडमला नेऊन द्यायचं असेल ना हातात, म्हणून आला असल. अवश्य अभ्यास करते ती. हा, काय लागेल ते गेला आता. तुमच्याकडे तिकडे तिकडे हात नाही घालत ती. ए अर्जा, बरं मी काय म्हणतोय, सगळ्यांनी ऐका. पिवणी
काय झालं राजा? अहो बापू जरा आजारी आहेत, म्हणजे घरीच आहेत पण तब्येत ढासळली जरा. भाऊजी काय झालं नक्की? लय काही सिरियस नाही ना? नाही सिरियस असं नाही, थंडी तापच पण अंगावर काढलं त्यामुळे वाढलंय जरा. रुक्मिणी तरी मी म्हणत होते नक्की काहीतरी काळवेर आहे म्हणून. काळबेर काय नाही मावशी, अहो आपल्याला कळू नाही म्हणून म्हणतोय मी. नाही पण मी काय म्हणते असं कशा पाय लय बापलिकीच प्रेम तू चाललेलं असतंय ना सदा न कदा. मावशी हळू जरा, तुम्ही ऐकून घेणार का बाहेर जाणार? मग अजिबात आपल्याला कळलं नाही पाहिजे यातलं. मी सांगते जॅकाला तिला मारू नको म्हणून. मी बी सांगते जॅकाला ती मारू नकोस, ती पिये व्हायची. हा चहा घेतो. छकुले मी तुला एक गोष्ट सांगू का? तुला अभ्यासाचा कंटाळा आला का नाही का अभ्यासाची जागा बदलायची, दुसरीकडे जाऊन अभ्यासाला बसायचं. बरोबर अभ्यासात मन लागते बघ. आणि आपल्याला आवडतं ना त्या लोकांशी जाऊन गप्पा मारायच्या. आता माझंच बघ की, अगं मला घरी एवढं बोर होते ना अभ्यासाला, म्हणून मी आधी आले होते घरी अभ्यासाला, पण चावीच नाही बघ तिथली. अगं वय दुसरी चावी मी लई हुडाकली, कुठं गेली अडगळीत काय माहिती. हो ना काका, माझ्याच खरंच घरात अभ्यास करायची लई इच्छा होती बघ. जाऊ दे. अक्का मी एक काम करते, मी मागच्या पडवीत जाऊन अभ्यास करते पायऱ्यांवर. काय पडवीत? अगं कशाला, तू इथं बस की अभ्यासाला. अगं तिथं बसलीस काय आणि इथं बसलीस काय, दोन्ही घर आपलीच आहेत की. अगं अक्का दोन्ही घर आपलीच आहेत, मज मान्य आहे की, पण मी मागच्या पडीत अभ्यासाला बसायचीच ना. पण मी ते पायऱ्यांवर बसते की अभ्यासाला. अगं होय तू बसायचीस, पण तुम्ही दोघी बसा की इथं. नाही नाही मी तिथे बसते की. चकुले तू झालं की आहे काय? अर्जुन अरे आपली आली होती, बोलली बी आमच्याशी, पण ती आता तिकडच्या घरी यायला निघाली. पडवीत अभ्यास करते म्हणली. निघाली का ती? हो पायऱ्यांवर अभ्यास करत बसते म्हणली. बर बर बर, पडवीत ती येते अभ्यासाला. तुमचा आवाज बाहेर येऊन देऊ नका तिला अजिबात. हा ठीक आहे ठीक आहे, आम्ही काळजी घेतो, आम्ही आवाज करत नाही अजिबात. इकडे येते. सुषमा रडू नको, दिप्या शांत बस. अर्जुन कुणी आवाज करू नका रे, शांत बस. अक्का इथं बसते अभ्यासाला. बर बर बस, मी आहे इथंच. तू यासाठी दिलंय काय बघ की. आयुष्यपत हे दिपेचं अक्षर आहे ना? हा. एक मिनिट ही चिठ्ठी तुझ्याकडे कुठून आली? अगं कोण आहे आपण? जुगाड मारला जुगाड. दिप्याने तिकडे चिठ्ठी लिहिली आणि इकडे माझ्या हातात पडली. भारी. अजून बी वाटतंय का घरची सोबत नाहीत म्हणून? आता ही चिठ्ठी मिळाली ना मला, बापू मम्मी दिप्या सगळ्यांच्या शुभेच्छा पोहोचल्या. बस संपला विषय. आता मस्त पैकी पेपर लिहायचा. वेळ कसा गेला कळलंच नाही रे. आज पेपर आहे माझा. मी बारकी असल्यापासून पेपरला जायचं म्हणलं की मला एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे बापू आणि राणी. आणि आज एवढी मोठी परीक्षा आहे, बापूच नाही बघ सोबत. मी ना स्वप्नात पण कधीच विचार केला नव्हता की बापू आज माझ्या सोबत नसते. अप्पे
आपे मी तुला पहिल्यांदा बघितलं ना शेतात, त्यानंतर ज्यावेळी मी तुला बघितलं प्रत्येक वेळी तुझ्या हातात पुस्तक असायचं म्हणजे असायचं. अगं अभ्यासाशिवाय पुस्तकाशिवाय मी तुला बघितलंच नाही कधीच. एवढी मेहनत केलीस, त्या मेहनतीचं सोनं करायचा दिवस आहे आता, तू करणार मला माहिती आहे. अगं सगळे तुझ्या बरोबर. तू आज पेपर द्यायचा स्वतःसाठी, बापूंसाठी, त्या प्रत्येक माणसासाठी तू यासाठी उभा राहिला कायम. म्हणून बंद पडली होती सर. आणि रडायचं नाही, लढायचं. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं, पाठ नाही फिरवायची. बापू, आप्पीची परीक्षा सुरू झाली बरं का. आप्प्या, आपण त्या झेंड्यासारखं फडकलं पाहिजे बघ. असं डावलानं फडकलं ना की खाली उभे राहणारे सॅल्यूट करतात. Thank you.